2019ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती असं शरद पवारांनी म्हटलंय। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात त्यांच्याबद्दल चर्चा झाली असेल। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात मी कधीही भेद केला नाही। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते असं सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलंय। तर 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणीही योग्य नेता नव्हता असंही शरद पवारांनी म्हटलंय। तर पवार काय म्हणाले, 2019ला शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव आमच्या पुढे आलंच नाही। शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेने अंतर्गत चर्चा झाल्याचं आम्हाला नंतर समजलं। कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात मी कधीही भेद केला नाही। दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी सर्व पदं दिली। एवढं सारं होऊनही पक्षात काम करण्यास संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक। 2004 मध्ये पक्षाकडे सीएम पदासाठी योग्य नेता नव्हता, दादा नौखे होते। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षामध्ये फूट पडली असती। तर 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल हे भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात अशी भूमिका मांडण्यात आली आहे। शरद पवार गट विलीन करण्याचा विचार नाही, पुढे हा पर्याय त्याज्य नाही असंही पवारांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय।